पते हर हर महादेव. हिमवानाने आपल्या मुलीच्या लग्नासाठीची पत्रिका भगवान शिवाच्याकडे दिली आहे आणि भगवान शिवाच्याकडे पत्रिका दिल्यानंतर भगवानांनी हे निमंत्रण स्वीकारलंय. हे निमंत्रण स्वीकारल्यानंतर हिमवानानं आपलं परत जाऊन आपलं नगर सजवायला सुरुवात केली आहे. येणाऱ्या पाहुण्यांची निवास व्यवस्था करावी लागणार आहे, त्यांची आसन व्यवस्था करावी लागणार आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्याच कारागिरांना सुसज्ज केलंय. एवढंच नाही तर देवाच्या दरबारातून बोलावून घेऊन अनेकांना हे नगर वसवायला लागलंय. ब्रह्मदेवांच्यासाठी त्यांचा ब्रह्मलोक वाटेल अशा स्वरूपाची रचना आहे. विष्णूंच्यासाठी त्यांचा क्षीरसागरातला रहिवास वाटावा, गोलोकधाम वाटावं अशा स्वरूपाची व्यवस्था केली आहे. ब्रह्मदेव इंद्रासाठी त्यांची इंद्रपुरी ही लाजेल अशा स्वरूपाचं निवासस्थान उभं केलेलं आहे. म्हणजे एकूण एक देव ज्या पद्धतीने स्वर्गात राहतात त्या पद्धतीच्या व्यवस्था इथे करण्याचा हिमवानाचा प्रयत्न आहे. आलेल्या कोणत्याही पाहुण्यांना कमतरता वाटू नये यासाठी हिमालयाने आपली राजधानी सजवायला सुरुवात केली आहे. इकडे शिवांना जेव्हा आपल्या लग्नाच्या तयारीचे वेध लागलेत, कोण कुटुंब प्रमुख ना, मग शिवानी सगळ्यात पहिल्यांदा आठवण केली आहे ती नारदांची. नारदांना बोलावून घेतलंय आणि नारदांना म्हटलंय, मुनिवर आता मी विवाह करण्याचं नक्की केलंय. ते म्हणाले, नारायण नारायण, यापेक्षा अजून चांगली कुठली गोष्ट असेल? ते म्हणाले, अजून एक चांगली गोष्ट सांगतो. जिच्या मागे तुम्ही लागून तपश्चर्या करायला लावलीत आणि मला पती म्हणून वर मागायला लावलं, जिला तपश्चर्या करण्यासाठी तुम्ही उद्युक्त केलं, त्या पार्वती सोबत विवाह करतोय, हिमालयाच्या पुत्री सोबत विवाह करतोय. नारायण नारद मनातल्या मनात म्हणाले, काय तुम्हालाच करायचं होतं, फक्त आमच्याकडून ते करून घेतलं एवढंच. काय असतं ना देवाचं, करायचं असतं आपल्याला, पण या सगळ्या गोष्टी लोकांच्याकडून करून घ्यायच्या आणि त्यांच्या इच्छेकरता म्हणून ते पार पाडायचं, असंच तर नव्हतं महादेवाचं काम. नारदांना कळत होतं. ते म्हणाले, आता हे तुमच्या इच्छेनं झालंय. तुम्ही पार्वतीला सांगितलं होतं विवाह करायचा असेल तर तपश्चर्या कर, तिने तपश्चर्या केली. तुम्ही मला विनंती केली होती, देवा पार्वती तपश्चर्या करतेय, तुम्ही प्रसन्न व्हा, तिच्याशी विवाह करा, कारण तुमच्याच पुत्रापासून त्या राक्षसाचा तारकाचा वध होणार आहे. त्यामुळं तुमचं सगळं ऐकून मी विवाह करायला तयार झालेलो आहे. नारद म्हणाले, मग काय सेवा? अहो सेवा काय, आता विवाहाला जायचंय म्हटल्यावर सगळ्यांना निमंत्रण द्यावी लागतील आणि ही निमंत्रणं देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. निमंत्रण द्यायला सुद्धा योग्य माणूस निवडावा लागतो. अगदी योग्य माणूस निवडावा लागतो. ज्याचा त्या लोकांशी नियमितपणे संबंध आहे असाच माणूस निवडावा लागतो. आपल्याकडे बघा, पूर्वीच्या काळी निमंत्रण देण्याची पद्धत गावातल्या काही विशिष्ट माणसांवरती होती. आता आमच्या गावामध्ये नावी निमंत्रण द्यायचे, सगळीकडे जाऊन जेवणाचं, गाव जेवण असेल प्रत्येक घरात जाऊन यादी करून त्या घरात जाऊन निमंत्रण द्यायचे. ही योग्य निवड करावी लागते निमंत्रण द्यायला. त्या घराशी परिचय असलेले, भाग माहीत असलेले, त्या घरातल्या माणसांना ओळखणारे आणि तेवढ्याच अदबीनं निमंत्रण देणारे. नारदांनी सांगितलं, देवा आपली आज्ञा, आपल्या विवाहाचं निमंत्रण द्यायचं आहे, त्यामुळं सगळ्यांना निमंत्रण द्यायला मी तयार आहे. आणि नारद काय घाईघाईनी निघाले म्हणता, परवानगी सुद्धा मागितली नाही, येतो जातो असं काहीच नाही. ते म्हणले, आता देवाचं निमंत्रण द्यायचं आहे, आता पटकन देतो आणि सगळ्यांना बोलावून घेतो. नारदांनी सगळ्यांना निमंत्रण द्यायला पाठवलं आणि नारद पटापटा पटापटा पटा एकेका लोकांमध्ये जाऊन त्या देवांना निमंत्रण देऊ लागले. आणि काय गंमत आहे, नारदांचं निमंत्रण मिळाल्याबरोबर सगळ्या देवतांनी, ऋषींनी, विष्णूंनी, नागांनी, महर्षींनी, मुनींनी, ब्राह्मणांनी, तपस्व्यांनी आपापली कामं टाकून देऊन चांगली चांगली वस्त्र घालून महादेवांच्या निवासस्थानाकडे आपला मोर्चा वळवलेला आहे. मग विष्णू आलेत, इंद्र आलेत, लोकपाल आलेत, नाग आलेत, महर्षी आलेत आणि सगळ्यांनी येऊन महादेवांना सजवायला सुरुवात केली आहे. नवरदेव सजवला पाहिजे ना, असं थोडंच आहे की नवरदेवानी सजायचं नसतं. बरं, आपला नवरदेव असा
त्यांना माहित होतं हे गळ्यात साप घालणार, अंगाला भस्म लावणार, काय विचित्र वागणार, जटांचा असा हे करून टाकणार, विचित्र जटा बांधून ठेवणार, आणि भीती वाटेल ना लोकांना. त्याच्यापेक्षा नवरदेव सजला पाहिजे याची व्यवस्था केली आहे. मग नवरदेव कसा सजलाय बघा. ज्या ज्या गोष्टी महादेवानी धारण केलेल्या आहेत त्याचं अलंकारात रूपांतरण झालंय. म्हणजे सर्पांच्याच माळा झाल्यात, सर्पांचीच कुंडले झालीत, त्याची आभूषणे झालीत. म्हणजे जे सर्प महादेवांच्या अंगा खांद्यावर खेळत होते त्याची आभूषणं झालीत. अंगावर लावलेलं चिताभस्म अंगराग झालाय, चंदन झालंय, आणि त्यात महादेव अधिकच सुंदर सुगंधित दिसायला लागले. अंगावरची चर्म दिव्य वस्त्रांच्या मध्ये बदललेली आहेत आणि आपला महादेव सजलाय. आता हा महादेव सजल्यावर, नवरदेव सजल्यावर या सगळ्यासाठी ऋषीमुनींची आवश्यकता लागेल. मग ब्रह्मदेवांनी याचं प्रमुख पद स्वीकारलंय. आणि कोण कोण ऋषी आलेत, म्हणजे यादी एवढी मोठी आहे ना की तुम्हाला ती वेगळी मला लिहून सांगावी लागेल. ब्रह्मदेव या सगळ्या विधीचे प्रमुख होते. ऋषींची यादी बघितली तर सगळेच धन्य व्हावं असे ऋषी इथे उपस्थित होते. कश्यप, अत्री, वशिष्ठ, गौतम, भागुरी, गुरु, कण्व, बृहस्पती, शक्ती, जमदग्नी, पराशर, मार्कंडेय, शिलापाक, अरुणपाल, अकृतश्रम, अगस्त्य, चवण, गर्ग, शिलाद, दधीची, उपमन्यू, भरद्वाज, अकृतवर्ण, पिप्पलाद, कुशिक, कौत्स्य, शिष्यांसह व्यास आदी सगळेच ऋषी या सोहळ्यासाठी उपस्थित झालेले होते. आता एवढ्या ऋषीमुनींनी पौरोहित्य करायचं ठरवल्यावर मग काय, लोक प्रचंड मोठ्या संख्येने कैलासावर जमा होऊ लागलेत. आणि मग सगळ्या देवदेवतांच्या आगमनानंतर आता महादेवांची ही वरयात्रा निघणार आहे. हिमवानाच्या राजधानीच्या शहरामध्ये जाऊन पार्वती सोबतचा विवाह साजरा करण्यासाठी, संपन्न करण्यासाठी शिव निघालेले आहेत. आता शिवांच्या मनामध्येही आपला विचार येतोय आणि या भस्म अंगाला फासणाऱ्या शिवाला सुद्धा आता आपल्या विवाहासाठी अनेकानेक लोक असावी असं वाटायला लागलंय. त्यामुळे सगळ्या ऋषीमुनींना पौरोहित्य करण्यासाठी बोलावून घेतलंय. आता शिवाला वाटायला लागलंय का लोकांच्या मनात शिवाच्या विवाहाला जायचं आहे, काय विचार करायला पाहिजे ना. म्हणजे आता या कैलास पर्वतावर या रुद्रगण, पन्नग, भूतखेत, पिशाच यांच्यामध्ये आता एक स्त्री येणार आहे आणि ती शिवाची अर्धांगिनी असणार आहे. ही भावनाच तिथल्या लोकांच्या मनामध्ये खूप उत्स्फूर्त झालेली आहे आणि आपल्या देवाच्या, आपल्या आराध्याच्या लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा सगळे उत्सुक आहेत. आणि जगतपालक, जगाचा निर्माता, जगाचा संहारक शिव याची वरयात्रा निघालेली आहे. इथे गाढवाला घोड्यावर बसवून त्याचे 4-5 बेवडे ज्या पद्धतीनं नाचत असतात लग्न आहे म्हणून कळल्यावर, ते म्हणजे काय आनंद असतो लग्न असल्याच्या मित्राचा. अनेकांना फक्त मित्राचं लग्न असल्याचा आनंद ह्याच्यामुळे मिळतो, काही जणांना नाचायला लागले म्हणून मिळतं, काही जणांना एक दिवसाची सुट्टी मिळते म्हणून मिळतो. पण चला, आता आपला दुसऱ्याचा होतोय आपला दोस्त, ही भावनाच त्यांच्यासाठी खूप वेगळी असते आणि नाचत असतात. खोट्या खोट्या भावनेने एवढी नाचतात. तिथे तर आपला आराध्य, आपलं सर्वस्व त्याच्या चरणी सर्वाला अर्पण करून टाकावं, सर्वस्व अर्पण करून टाकावं. अशा शिवाचा विवाह जगदंबेशी होणार आहे, पार्वतीशी होणार आहे. मग काय आनंद झाला असेल. शिवाची वरयात्रा निघाली आहे आणि ह्या वरयात्रेमध्ये काय काय वाजतंय. डमरूच्या डिम 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 आवाजाने सगळा आसमंत दुमदुमून निघालेला आहे. भेरींचा गडगडाट होतोय, शंखांचा अधूनमधून होणारा आवाज सगळ्या आसमंतामध्ये शिव निघालेत याची कल्पना देतोय. दुदुंबीचा कोलाहल उमटलाय आणि हे सगळे
मंगलवाद्य अमंगलाचा नाश करत निघालेले आहेत. दुदुंबी, भेरी, डमरू, शंखध्वनी या परिसरातल्या आसमंतातल्या अमंगलाचा नाश करत निघालेले आहेत. काहीही नकारात्मकता असेल तर ती संपवत निघालेली आहे. आणि कोण कोण निघालंय? अहो, काय अवाढव्य वरयात्रा आहे, बघायची आहे ना. त्या यात्रेचं वर्णनच करावं लागेल. कोण कोण असेल त्या यात्रेमध्ये. भगवान शिवांची वरयात्राच एवढी मोठी होती की याच्यामध्ये गणेश्वर, शंखकर्ण, केकराक्ष, विकृत, विशाख, पारिजात, विकृतानन, दुदुंब, कपाल, संदारक, कंदुक, कुंडक, विष्टभ, पिप्पल, सनादक, आवेशन, कुंड, पर्वतक, चंद्रतापण, काल, कालक, महाकाल, अग्निक, अग्निमुख, आदित्यमूर्धा, धनावह, सन्नाह, कुमुद, अमोघ, कोकिल, सुमंत्र, काकपादोदर, संतानक, मधुपिंग, कोकिल, पूर्णभद्र, नील, चतुर्वस्त्र, कर्ण, अहिरोमक, यज्वाक्ष, शतमन्यु, मेघमन्यु, काष्टागुढ, विरूपाक्ष, सुकेश, वृषभ, सनातन, तालकेतु, षण्मुख, चैत्र, स्वयंप्रभू, लघुलीश, लोकांतक, दीप्तात्म, दैत्यांतक, भृंगरिटी, देव, देवप्रिय, अशनी, भानुक, प्रमथ आणि वीरभद्र आपल्या असंख्य कोटी गणांना घेऊन या उत्सवात सहभागी झालेले होते. ही अशी अवाढव्य निघालेली यात्रा, या यात्रेनी सगळ्या सृष्टीला वेड लावलाय. प्रत्येकाला प्रतीक्षा आहे. निघालय, शिव निघालेत, शिव निघालेत, शिव निघालेत. आणि शिव कसे आहेत? आपल्या श्वेतवर्णी नंदीवर आरूढ होऊन निघालेत. आता शिव आहेत. आपली गाडी दुसऱ्याची गाडी थोडीच घेणार आहेत. ते थोडीच आपल्याकडचे आत्ताच्या कलियुगातलं लग्न आहे, माझं लग्न आहे, तुझी भारी गाडी दे की, ती सनरूफवाली गाडी दे की, दिवसाचे राजे हे. म्हणून सुरुवातीला मी म्हटलं की गाढवाला घोड्यावर बसवलं म्हणजे ते काही राजा होतो असं नाही. गाढवच असतं. तेवढं घंटाभर लोकाला दारू पाजून नाचवण्यापुरतंच ते राजा असतो. वरदेव म्हणतात त्याला. तेवढा घंटाभरच ते, बाकी ठिकाणी नाही. त्यामुळं दुसऱ्याचं घोडं, दुसऱ्याची गाडी भाड्यानं आणायची आणि या भाड्यानं, माफ करा, बरोबर आहे ना शब्द वापरलेला मी, हा बरोबरच असला पाहिजे. आणि यानं गाडीवर बसायचं, त्या घोड्यावर बसायचं, आपलं मुडकं बाहेर काढून. उतरलं की ते गाडीवाला गाडी घेऊन जात आहे. दुसऱ्याच्या गाडीवर गुलाबाचे फुलं चिटकवायचे, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे लावायचं. गाडी कुणाची, डिझेल कुणाचं, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. या सगळ्या आताच्या आपल्या सोपस्कारापैकी शिव अशी दुसऱ्याची गाडी घेऊन, सनरूफवाली गाडी घेऊन नव्हते निघाले. अहो, शिवाचाच सण आणि शिवाचंच रूप. वेगळं सनरूप कशाला पाहिजे तिथे? त्याच्याच इशाऱ्यावर चालणारा तो सण म्हणजे सूर्य. आणि त्याला छताची गरज काय? जो जगाचं छत आहे तो कशा करता वेगळी सनरूफवाली गाडी घेईल? त्यांनी कुणाचं वाहन बिन घेतलं नाही. इंद्राचा ऐरावत होता आणि ऐरावतावर इंद्र बसून चाललेला होता या वरयात्रेमध्ये. भगवान विष्णू आपल्या वाहनावर गरुडावर बसून निघालेले आहेत. माँ लक्ष्मी आपल्या वाहनावर बसून निघालेले आहेत. ब्रह्मदेव आपल्या वाहनावर बसून निघालेले आहेत. शिव सुद्धा आपल्या वाहनावर बसून निघालेत. कारण त्यांचं वाहनच आहे नंदी. अरे, तो नंदी इतका शुभ्र आहे आणि त्या नंदीवर बसून चाललेली शिवाची स्वारी आणि भेरी, डमरू, शंख, दुदुंबी यांचा कोलाहल करत त्यांच्या मागे निघालेले त्यांचे सगळे गण, जे आपण मागं पाहिलेत ते सगळे गण, कोट्यावधी गणांचा अधिपती शिव वरयात्रा घेऊन लग्नासाठी हिमालयाच्या घरी निघालेला आहे. आणि एवढ्या सगळ्यांची व्यवस्था हिमालयाला करायची सोपं नाही आहे, सोपं नाही आहे. आणि हे पोचल्या, जसेच त्या हिमालयाच्या नगरामध्ये पोचू लागलेत तसे आपल्या महालाच्या गवाक्षातून एक एक जण या सगळ्या भल्या मोठ्या फेरीकडे बघतोय. त्यातल्या त्यात हिमालयाच्या बायकोला मेनाला प्रश्न पडलाय, कोण आहे शिव? तिनं कधी बघितलंच नाही शिव कोण आहे. म्हणून तिने नारदाला विचारलं, मुनिवर्य, माझ्या मुलीने ज्यांच्यासाठी तपश्चर्या केली आहे
जिला पती म्हणून मिळणार आहे ते शिव कोण आहेत, कसे दिसतात ते? नारद म्हणाले, शिव शिव म्हणजे त्रैलोक्याचे स्वामी. अहो काय सांगावं त्यांचं तेज, काय सांगावं त्यांचा थाट, काय रुबाबदार आहेत, काय दिसतात, काय असतात, काय वर्णन सुरू नारदाचं. मध्यस्थ फार आगाव असतो बरं का, फार आगाव असतो. भरपूर शेती आहे, भरपूर बँक बॅलन्स आहे, अमुक ठिकाणी प्लॉट आहे, अमुक ठिकाणी फ्लॅट आहे, पण बाईचं आपलं एक असतं, पुण्यात फ्लॅट आहे का सांगा, तसा नवरा छान दिसतो का सांगा, असा आपला एकमेव आग्रह मेहनत चालू होता. आणि ती नारदाला अशी समोर थांबवलंय, तिनं म्हटली, मुनिवर्य माझ्या मुलीचा नवरा कोणता आहे तो मला दाखवा, ते हे आहे का ते आहे का विचारायची. नारद म्हणाले, ते अजून यायचे, थांब. आता उत्साहाच्या भरात आपण इतक्या मोठ्या सम्राटाच्या पत्नी, आता तो कसा असेल याची वाट बघत मेना येऊ लागली आहे. आणि मेनेच्या मनामध्ये गर्व होऊ लागलाय. या गर्वाचं हरण होणार आहे का, काय अवस्था होणार आहे, इथेही काही अपशकुन घडणार आहे का, ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमः पार्वती पते, हर हर महादेव.